हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 7. तुला ह्या क्षणी पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत, पण थोड्याफार प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. आज रात्री ठीक 10 वाजता रूम नंबर 611 मध्ये भेटू शकतेस तू मला? हॅव अ नाईस डे. मिस्टर सोलमेटचा पुन्हा एकदा मेसेज तिला आला. आता पुढे. मिस्टर सोलमेट? अविराने स्वतःला प्रश्न केला. हा कोण असेल आणि मला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची काळजी हा का घेतोय? देवांशने तर पाठवलं नसेल ना याला? पुन्हा एकदा देवांशबद्दलचा हळवा कोपरा तिच्या मनात घर करू लागला. मिस्टर सोलमेटला भेटायला जाऊ की नको या प्रश्नमंजुषेत ती अडकली. जर गेलो नाही तर ती व्यक्ती कोण आहे हे कसं कळेल आपल्याला? हा विचार करून तिने रूम नंबर 611 मध्ये जाण्याचा विचार केला. दुपारचे 2:30 वाजले. दीक्षित निवासमध्ये आज सगळं काही त्रिशाच्या आवडीचं जेवण बनवण्यात आलं होतं. खरं तर देवांशनेच फरमाईश सोडली होती तशी. अविराच्या राज्यात कधीही स्वयंपाकघरात पाऊल न ठेवणाऱ्या रीमाताईंनी आज स्वतःच्या हाताने त्रिशासाठी जेवण बनवलं होतं. ही डाळ बनवली आहेस की नुसतं पाणी? जेवणाला अजिबात चव नाही. अविराने स्वादिष्ट बनवलेल्या जेवणाला रीमाताईंकडून अशा प्रतिक्रिया बक्षीस म्हणून मिळायच्या, पण आज त्याच प्रतिक्रिया तिला स्वतःच्या सासूकडून ऐकायला मिळत होत्या. फरक एवढाच की अविराच्या स्वादिष्ट जेवणात त्रुटी काढली जायची आणि आज रीमाताईंनी अशा पद्धतीचं जेवण बनवलेलं की माणूस जेवण जेवायचं सोडून फक्त त्रुटी काढत बसेल. ही भाजी तर नीट शिजली पण नाही. एकतर आधीच मला काही खावंसं वाटत नाहीये, त्यात हे असं जेवण म्हणजे तर. असं म्हणत त्रिशाने ओकारी आल्यासारखं तोंड केलं. घरात येऊन 2 दिवस सुद्धा नाही झाले आणि मी बनवलेल्या जेवणाला नावं ठेवतेय ही, असे म्हणत रीमाताईंची स्वतःशीच धुसफूस सुरू झाली. मम्मी, काय हे जेवण? त्यापेक्षा एखादी कुक का नाही ठेवत तू? अविरा किती मस्त जेवण बनवायची. ती होती तेव्हा तिच्याकडून जेवण बनवायला तरी शिकायचं. मला पण हे असलं जेवण नाही जाणार. असं म्हणत देवांशने जेवणाचं ताट पुढे लोटलं आणि तो तिथून निघणार तोच त्रिशा त्याच्याशी बोलायला लागली. देवांश, मला खूप भूक लागलीये आणि औषधं सुद्धा घ्यायची आहेत मला. डॉक्टरांनी तुझ्याच पुढ्यात वेळेवर जेवण करायला सांगितलंय ना मला. त्रिशा अगदी लढीवाळपणे देवांशला म्हणाली. बाहेरचं खाणं आजपासून बंद. त्याने माझ्या होणाऱ्या पंतूला त्रास होईल. आत्ताची ही वेळ चालवून घ्या आणि संध्याकाळी तूच जेवण बनव. बघू तरी तुझी भाजी कशी शिजते ते. देवांशची आजी त्रिशाला टोमणा मारत म्हणाली. मी? त्रिशाने अचंबित होतच विचारलं. जेवणाला नावं ठेवता येतात, मग जेवण पण बनवायला यायला हवं ना. आता लग्न करून दीक्षित परिवारात येणार म्हटलं तर तुला जेवण तर यायलाच हवं. पुढे जाऊन तुझ्या सुनेने तुला असं सुनवायला नको म्हणून म्हटलं ग. आजी सुनेने प्रेमळ शब्दांनीच त्रिशावर वार करायला सुरुवात केली. सॉरी, पण मला जेवण बनवता येत नाही, त्रिशा म्हणाली. लवकरच शिकून घे. तसेही दिवसभर रिकामटेकड्यासारखं घरीच तर पडून राहणार आहेस. अशा दिवसात शरीराने थोडीफार हालचाल करावी. रीमाताईंनी सुद्धा तिखट शब्द एकत्र गोळा करत त्रिशावर एखाद्या अणुबॉम्बप्रमाणे फेकून मारले, ज्यामुळे तिच्या रागाचा विस्फोटच झाला. देवांश, तू एक कुक हायर करूच शकतोस. एवढा मोठा बिझनेसमॅन आणि एक साधी कुक नाही ठेवू शकत? स्वतःच्या होणाऱ्या सासू आणि आजे सासूकडे दुर्लक्ष करत त्रिशाने देवांशला स्वतःचा प्यादा बनवला. त्याच्या हातात हात गुंतवत निरागस भाव चेहऱ्यावर आणतच तिने त्याला म्हटले. त्रिशाला टोकायला म्हणून रीमाताईंनी स्वतःचं तोंड उघडलं, पण देवांशने दाखवलेला पंजा बघता त्यांनी शब्दच गिळून टाकले.
आणि ओठ बंद केलं. एखादी कुक हायर करा. निदान सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तरी मला चांगलं मिळेल. हे असलं जेवण त्रिशाला खायला होणार नाही, कारण मलाच असलं जेवण जात नाहीये. त्यात ती प्रेग्नंट आहे, तिला नाही खावंसं वाटत आहे, तर ती हे सगळं खाणार नाही. मी आजच्या दिवस हॉटेलमधून मागवतो जेवण, देवांश म्हणाला. देवांशच्या समंजस बोलण्यामुळे डायनिंग टेबलवर सुरू होणाऱ्या युद्धात त्रिशाचा विजय झाला. आजे सासू आणि रीमाताई एकमेकांकडे पाहू लागले. एक अविरा होती जे दोघींचा एक शब्द सुद्धा पडू द्यायची नाही, आणि एक ही त्रिशा जिने पहिल्याच दिवसापासून देवांशला स्वतःच्या तालावर नाचवायला सुरुवात केली. नजरेने राग ओकत दोघीही तिच्याकडे पाहू लागल्या. त्रिशाला मात्र त्यांच्या त्या रागीट नजरेने काहीच फरक पडत नव्हता. देवांश तिच्या बाजूने असताना तिला या दोघींचा जास्त विचार करायची गरज नव्हती. आज ना उद्या या दोघींना सुद्धा घराबाहेर लवकरच करू, असा विचार तिच्या डोक्यात सुरू होता. अविरा एकटीच हॉटेलमधील रूमच्या गॅलरीत उभी होती. बाहेरील निसर्गाचे दृश्य बघण्यात ती हरवून गेली होती. रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून तिची नजर फिरत होती. खरं तर तिच्या नजरेला त्या व्यक्ती सुद्धा धुसरच दिसत होत्या. तिला असे वाटत होते की त्या प्रत्येक वाटसरूची वाट त्याला त्या ठिकाणावर नेऊन सोडत असेल जिथे जायचं त्याचं ठरलं आहे. पण आपलं काय? आपलं तर अजून काहीच ठरत नाहीये. स्वतःच्या भविष्याबद्दल नको नको तो विचार तिच्या डोक्यात येऊन घर करू लागला होता. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. कोणाचा फोन आलाय हे बघण्यासाठी ती रूममध्ये येऊन बेडवर बसली. देवांशचा फोन आला होता तिला. हॅलो. थोडं घाबरतच तिने त्याचा फोन उचलला आणि बोलू लागली. 4 वाजता भेटतेस तू मला, आहे ना लक्षात? समोरून देवांश तिच्याशी बोलला. आज मला भेटायला नाही जमणार, असे म्हणत अविराने फोन कट करून टाकला. तिला देवांशच्या प्रश्नांची उत्तरं देत बसायची नव्हती. ती त्याला न भेटण्याचं कारण एकच होतं, आणि ते म्हणजे तिचा चष्मा. चष्म्या व्यतिरिक्त तिला काहीही सुधरत नव्हतं. त्यात समीर सुद्धा तिच्या सोबत नव्हता, आणि घाई गडबडीत समीर तिला खर्चासाठी पैसे द्यायला सुद्धा विसरला होता. देवांशने पाठवलेल्या ॲड्रेसवर पोहोचण्यासाठी स्वतःजवळ किमान 100-200ची नोट असणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने देवांशला आज न भेटण्याचा निर्णय घेतला. देवांशच्या बाबतीत असं पहिल्यांदाच झालं असेल की अविराने त्याचा फोन कट करून टाकला असेल. ही 1.5-2 दमडीची अविरा स्वतःला समजते तरी काय? घराबाहेर पडून तिला 24 तास पण नाही उलटले आणि माझा फोन कट केला तिने. रागाने असे म्हणत देवांशने पुन्हा तिला फोन लावला, पण अविरा भीतीने त्याचा फोन उचलतच नव्हती. अविरा आपल्याला टाळते हे बघून देवांशने रागातच फोन बेडवर फेकून दिला. बेडवर स्वतःच्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली त्रिशा देवांशचा राग बघता मोबाईल बाजूला ठेवून बेडवर नीट होऊन बसली. काय झालं एवढं चिडायला? त्रिशाने विचारलं. आज भेटायचं नाही बोलतीये. माझ्या पुढे साधं तोंड उघडायची हिंमत या मुलीची नसायची, पण आज माझ्या तोंडावर फोन कट केला हिने. आता हिच्या सह्यांसाठी ही बोलेल तसं हिच्या मागे फिरत बसू का? देवांश पुन्हा रागातच म्हणाला. तुला तिच्या मागे फिरत बसण्याची काहीही गरज नाहीये. मी बोलते तिच्यासोबत. तसंही तिला प्रॉपर्टी वगैरे मिळणार नाहीये असं तुझ्या आजीने सांगितलं ना, त्यामुळे प्रॉपर्टीसाठी हे सगळं काय सुरू आहे तिचं. त्रिशा अजून देवांशचे कान भरण्याचं काम करू लागली होती. तिला मी जेवढं ओळखतो त्यावरून मला फक्त एवढंच कळलंय की तिला प्रॉपर्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, आणि तसंही आजी बोलली तसं मी काही करणारच नाहीये. तिला 50 करोड देणार होतो मी. 2 वर्ष माझ्यासोबत राहिलीये म्हटलं, तेवढं तर ओळखूच शकते ना ती मला. देवांशने असं म्हणताच त्रिशाचे डोळेच पांढरे झाले.
50 करोड? एवढं बोलेपर्यंत त्रिशाची बोबडीच वळली. घरी याबद्दल कोणाला काही सांगू नकोस. तुला काही प्रॉब्लेम नाही ना मी तिला एवढे पैसे देतोय म्हणून? देवांशने तिलाही विचारलं. जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत त्रिशाने नाही म्हणून मान डोलावली. खरं तर आतून तिच्या हृदयाला चांगलाच हादरा बसला होता. देवांश अविराला 50 करोड देणार या विचाराने तिचं हृदय जणू पिळून निघालं होतं. काहीही करून देवांशला हे पैसे देण्यापासून अडवायला हवं. तसं पण अविरा या क्षणी कुठे आहे हे मला चांगलंच माहितीये. देवांश अविराला 50 कोटी देऊ शकतो तर मला 50 लाख तर सहजच देऊ शकतो. देवांशकडून 50 लाख घेऊन अविरा नावाच्या काट्याला कायमचं दूर तर करूच शकते ना मी. ना राहील अविरा ना तिला मिळतील 50 कोटी. मी पण दिवसेंदिवस किती हुशार होत चाललीये. मम्मीला आणि पिंटूला याबद्दल सांगितलं तर दोघेही माझ्या हुशारीवर किती खुश होतील. तिचं मनातल्या मनात स्वप्न रंगवणं सुरू होतं. पिंटू म्हणजे त्रिशाचा लहान भाऊ. त्रिशाला एकटीलाच गालातल्या गालात हसताना बघून देवांशने विचारलं, तुला मध्येच हसायला काय झालं? ते मी विचार करत होती की तू किती चांगला आहेस. आतापर्यंत लग्न कर म्हणून माझ्या मागे खूप मुलं लागली होती, पण तुला लग्नासाठी होकार देऊन मला असं वाटतंय की करेक्ट डिसिजन घेतलाय मी. माझ्या बहिणीचा तू किती विचार करतोयस, पण ती आहे की त्या समीर सोबत तोंड काळं करतेय. मी घरी फोन करून चौकशी केली तर ती घरी सुद्धा नव्हती गेली. काल रात्री पिंटूने तिला एका मुलासोबत पाहिले होते. मला तर वाटतंय रात्रभर ती त्या मुलासोबतच असणार आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून समीरच असणार. त्रिशा म्हणाली. पिंटूने कुठे पाहिलं तिला? मी आत्ताच्या आत्ता तिच्याजवळ जातो आणि डिवोर्स पेपरवर सही घेऊन येतो. देवांशने तावातावात तिला म्हटलं. हॉटेल सृष्टी. त्रिशा उत्तरली, पण नंतर स्वतःची जीभ तिने चावली. अविरा कुठे आहे हे सांगून आपण किती मूर्खपणा केलाय याची जाणीव तिला झाली. काल रात्री ती एका मुलासोबत तिथे थांबलेली. ती आता या वेळेला कुठे आहे हे पिंटूला माहिती नाही. मी त्याला विचारून सांगते. कदाचित हॉटेल सृष्टीमध्ये ती नसेलही. त्रिशा पुन्हा त्याला शब्दात फेरबदल करतच म्हणाली. देवांशने बेडवर अंग टाकलं आणि डोळे मिटून तो शांत बसला. अविरा दुसऱ्या मुलासोबत असणं शक्यच नाही. देवांश स्वतःलाच हळुवारपणे म्हणाला. पिंटूने तर तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिलंय. आता खरं की खोटं हे त्यालाच माहित. पण तू नको टेन्शन घेऊस. तसंही ती तुझ्यासाठी योग्य नव्हतीच. कशी दिसते यार ती. पुन्हा तेव्हाच लग्नासाठी नकार द्यायला हवा होतास. का म्हणून लग्न केलंस तू तिच्यासोबत? त्रिशाने त्याला धांदरटासारखं लगेच विचारलं. नाही सांगू शकत आणि यापुढे हा प्रश्न तू मला कधीही विचारणार नाहीस, असे म्हणत देवांश रूममधून सरळ बाहेर निघून गेला. त्रिशा तो प्रश्न वारंवार विचारून आपल्याकडून सगळं काही काढून घेईल आणि आपण सुद्धा भावनेच्या भरात तिला सगळं काही बोलून बसू असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे तिच्यापासून लांब राहणं त्याने योग्य समजलं. निदान हा प्रश्न त्रिशाच्या डोक्यातून जाईपर्यंत तरी. खरं तर त्याला सुद्धा नव्हतं माहिती की ज्या त्रिशाला तो बायको बनवायला जाणार होता तिचं फक्त आणि फक्त त्याच्या पैशांवर प्रेम आहे. नक्की काय कारण होतं हे मी लवकरच शोधून काढेन मिस्टर देवांश दीक्षित, असं म्हणत त्रिशाने बेडवर अंग टाकलं. खरं तर अविरासोबत लग्न करणं हेच दीक्षित कुटुंबाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे, जे सहजासहजी उघडकीस येणाऱ्यातलं नव्हतं. रात्री 10 वाजता. सम्या, मी त्या खोलीत चाललीये. जर तो माणूस मला त्रास देणार असेल ना मग मी किंचाळेल. तू पटकन पोलिसांना फोन करून माणसं बोलावून घे. अविरा दबक्या आवाजातच फोनवर बोलत रूम नंबर 611 मध्ये जाऊ लागली. समीरच्या आजीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला नागपूरला जावं लागलं होतं. म्हणून तो अविराला भेटायला हॉटेल सृष्टीमध्ये येऊ शकला नाही. पण फोनवरून अविराला धीर देण्याचं काम त्याचं सुरू होतं. अविराने रूम नंबर 611चा दरवाजा ठोठावला, पण तिच्या त्या ठोठावण्यानेच दरवाजा पुढे लोटला गेला. ती येणार म्हणून मिस्टर सोलमेटनेच
दरवाजा उघडा ठेवला होता. अवीराने रूममध्ये प्रवेश केला. रूममध्ये हलकासा अंधार होता. कोणी आहे का? अवीराने हळू आवाजातच विचारलं. तुझीच वाट बघत होतो. मिस्टर सोलमेटचा धीरगंभीर आवाज त्या शांततेत घुमला. अवीरा दारात उभी होती आणि तो तिला पाठमोरा उभा होता. कोण असेल ती व्यक्ती? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मधून नक्की कळवा. धन्यवाद.